नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया. शेतकऱ्यांचं यल्गार. योग्य मोबदला न मिळाल्यास लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडू. मनमाड इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक. धुळे, विकास कुणासाठी? हा प्रश्न आज पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मनमाड धुळे इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी तर घेतल्या गेल्या, पण त्यांना योग्य मोबदला देण्यासाठी सरकार आणि प्रशासनाची नियत खरोखरच साफ आहे का? या प्रश्नाने आता शेतकऱ्यांचा अंत पाहिला आहे. धुळ्यात काल याच संतापाचा स्फोट झाला. जमिनीचा कवडीमोल मोबदला नाकारणाऱ्या शेतकऱ्यांनी आता थेट आमदारांच्या गाड्या फोडण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचा हा रुद्र अवतार आणि धुळ्यातील कल्याण भवनमध्ये नेमकं काय घडलं पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. धुळे जिल्ह्यातील मनमाड धुळे इंदूर रेल्वे प्रकल्पाने अनेक शेतकऱ्यांच्या नशिबावर नांगर फिरवला आहे. ज्या जमिनीवर पिढ्यानपिढ्या काळ्या आईची सेवा केली त्या जमिनी रेल्वे मार्गासाठी गेल्या. शेतकऱ्यांनी विकासाला पाठिंबा दिला, पण मोबदल्याच्या वेळी मात्र त्यांच्या हाताला भोपळा लागला आहे. याच अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी काल दुपारी धुळ्यातील कल्याण भवन येथे बाधित शेतकऱ्यांची एक विराट सभा पार पडली, पण सभेची सुरुवातच संतापाने झाली. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली, पण शेतकऱ्यांचा संयम अब सुटला होता. मोबदला मिळत नसल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी व्यासपीठावरून बोलताना थेट लोकप्रतिनिधींनाच टार्गेट केले. आमच्या जमिनी घेऊन आमची माती करू नका, असा संतप्त सूर यावेळी होता. शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत दिलेला इशारा अत्यंत भयानक होता. जर आम्हाला आमच्या हक्काचा बाजारभावाप्रमाणे आणि योग्य मोबदला मिळाला नाही, तर आमदार राम भदाणे आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या गाड्या फोडण्यासही आम्ही मागेपुढे पाहणार नाही. जर त्यांना शेतकऱ्यांच्या जमिनी हव्या असतील तर त्यांना योग्य किंमतही द्यावी लागेल, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना उघडा इशारा दिला आहे. हा इशारा फक्त आमदारांनाच नाही तर संपूर्ण प्रशासनाला आणि सरकारला होता. आमदारांनो, गाडी सांभाळा. शेतकऱ्यांचा रुद्रावतार पहा. जमिनी हव्या तर द्या योग्य किंमत, अन्यथा टाळा घालू तुमच्या वाहनांना. विकासाचा गाडा शेतकऱ्यांच्या जमिनीवरच का? या बैठकीला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या या लढ्याला पाठिंबा दिला. शिवसेना नेते व माजी आमदार अण्णासाहेब अनिल गोटे यांनी शेतकऱ्यांच्या अन्यायावर प्रशासनाला धारेवर धरले. जिल्हाप्रमुख अतुलभाऊ सोनवणे, उपजिल्हाप्रमुख न्हाणू परदेशी यांनीही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार आणि नाशिक जिल्हाध्यक्ष अनिल जाधव यांनी या आंदोलनाला अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. या लढ्यात तालुका प्रमुख बाबाजी पाटील, भैयासाहेब हेमराज पाटील, तेजसप्पा गोटे, ॲड. बंटी पाटील, अनिल पाटील, शरद देसले, देवाजी आहिरे, जिभाऊ अण्णा शेंडगे यांच्यासह रेल्वे बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या चेहऱ्यावर अन्याय सहन न करण्याची जिद्द आणि योग्य मोबदला मिळवण्याची धग स्पष्ट दिसत होती. शेतकऱ्यांचा हा इशारा फक्त घोषणाबाजी नव्हती, तर त्यांच्या अंतःकरणातील वेदनांचा आणि संतापाचा उद्रेक होता. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात परिस्थिती अधिक हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांच्या गाड्या फोडण्याच्या इशाऱ्यानंतर आता जिल्हा प्रशासन आणि संबंधित आमदार काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागले आहे. काय सरकार शेतकऱ्यांच्या जमिनीचा बाजारभाव देणार, की शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र उपसावे लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. हा होता धुळ्यातील शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा विशेष रिपोर्ट. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया. मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया. आवाज जनतेचा हक्क, लोकशाहीचा.